हा असा आम्हाला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि शांत फक्त या ठिकाणी लाटांचा आवाज येतोय आणि वारा. तर बघा काय मस्त वाटतंय ना, एक नंबर. तर इथे बघा, इथे धरण वगैरे टाकतात ना, त्या लोकांनी त्यांची होडी ठेवलेली आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा फोटोशूटसाठी चांगला वाटतो. आणि बघा वालू, बघा कशी तांबडी वालू आहे. पूर्वी ही घरासाठी वालू वापरायचे. तर बघा इथे फोटोशूट वगैरे आपण करू शकतो. आणि हा सगळा वरती परिसर दिसतोय तो जंगलाचा भाग दिसतोय. इथे पोरं वगैरे आम्ही पार्ट्या वगैरे करायला कधीतरी येतो. हाय. तर मंडळी आता भटकंतीला सुरुवात केली. संध्याकाळ झाले. आज सोलो भटकंती असणार आहे. आज कोणच सोबत नाही. तर थोडंसं घरी कंटाळा आला, संध्याकाळ झाली. तर म्हटलं असाच एक जंगलात फेरफटका मारून येऊ, म्हणजे समुद्राच्या बाजूने जाऊ आपण आणि बघू. म्हणजे आपल्या रानमेवाचा तर व्हिडिओ आपण बनवलेले आहेतच. म्हणजे रानमेवा वगैरे, काजू आंब्याचे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण गावाला आहे तर म्हटलं थोडंसं झोपलो होतो. रील वगैरे शूट झालेले आहेत आणि मग थोडंसं टाईमपास करण्यासाठी बोललो खाडीच्या बाजूने आपण असा एक जंगलाचा फेरफटका मारू. संध्याकाळ झाले आणि खरोखरच जरा बरा वाटतं फिरायला वगैरे गावाला. तर त्यानिमित्ताने आज सोलो ट्रिप असणार आहे. म्हणजे एकट्याचा हा ब्लॉग असणार आहे, म्हणजे भटकंतीचा. तर म्हटलं शूट करू काय, म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये काय दाखवता आलं तर आपण दाखवू, पण करूया. म्हणजे एकटा चालू आहे बंदराच्या साईडला. बंदराचा पण व्हिडिओ आलेला आहे, कारण का तो तुम्हाला पाहायला भेटेल. उन्हाळी सुट्ट्या आणि सगळी मित्रमंडळी, लहान पोरं वगैरे बंदरावर आलो होतो, तो देखील व्हिडिओ बनवला आहे. तर आज सोलो ट्रिप असणार आहे, म्हणजे सोलो ब्लॉग. तर चला बघू हा कसा ब्लॉग होतोय, आपल्याला पाहायला भेटतोय. संध्याकाळच्या टायमाला आलो आहे. तर बघा तुम्हाला कांदवन दाखवतो आमचा, म्हणजे खाडीचा भाग. किती चिखल वगैरे झालेलं, म्हणजे किती गचाड झालेलं आहे कांदनवनात. बोलो खाडीच्या बाजूला आलोय. हे असं कांदवन असतं, कांदलवन. आणि ही झाडी बघा किती उंच वाढले. पहिले झाडतोडी व्हायची, पण आता सरकारने बंदी आणल्यामुळे, का तर पावसाळी गावांचं रक्षण करण्यासाठी, वादळ वारा येतो ना, म्हणजे पाण्याचा पूर येण्यापेक्षा हे झाडं रोखतात भरतींच्या लाटांना वगैरे. म्हणजे सुनामी वगैरे येण्याचा असेल ना तर हे लाटा रोखतात. यासाठी कांदलवन असणं आवश्यक आहे. कारण की गावच्या बाजूला जर खाडी असेल तर मोठे मोठे कांदलवनाचं जंगल असणं गरजेचं आहे. तर हे थोडक्यात तुम्हाला दाखवलं. तर मंडळी थोडक्यात तुम्हाला कांदलवनचा शॉट दाखवला. कारण का काय माहिती आहे, ही झाडं कशासाठी असतात, तर आमचं गाव समुद्राच्या बाजूला आहे, म्हणजे खाडीच्या बाजूला आहे. तर आता पावसाळ्यात वादळ वारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रचंड प्रमाणात वाढल्यात. आणि मग भरतीचा जर कहर असेल तर पाणी वरती चढतो. आणि लाटांपासून संरक्षण गावाचं व्हायला पाहिजे, त्यासाठी कांदलवन असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी हा पूर्ण परिसर म्हणजे कांदलवनचा वाढवण्यात आलेला आहे. तर म्हटलं थोडक्यात आपल्याला सगळ्यांना दाखवूया. तर चला पुढं आपण प्रवास सुरू करू. आपण या ठिकाणी पोहोचलो आणि आपल्याला राजू शेठ भेटले. बघा राजू शेठ, हो राजू शेठ, काय काय जमून काय आंबा आणले वगैरे काय, हा राजू शेठ बकऱ्या जळवते. बघा आपल्या ट्रिपमध्ये राजू शेठ भेटले. मागं आलो तेव्हा पप्पाच भेटले. काय इकडे आंबा बिंबा आलत काय, कुठं आहे इकडं? आता एकदम गत असेल ना, खुला आहे. इकडे जाऊ शकतो, तिथून चढतो नाही पाहिजे तर. मला जायचं आहे बंदरावर, तिकडनं जाऊ शकतो नाही. काय त्याविषयी वैभव सोबत आलेलाच तू चढला होतास ना. चला म्हणजे आपण इकडे एकटं नाही आता ना, तिकडनं जाऊ. तर मंडळी बघा, जशी जशी संध्याकाळ होते लोक शेतावर असतात, ती घरी परततात आणि आपण चाललो आहे सनशाईटचा आनंद घेण्यासाठी. वा काय कमाल आहे ना आपली. म्हणजे कंटाळा आला तर आपण बंदरावर जाऊ शकतो. तर म्हटलं चला जाऊया असं फिरत भटकत आपला सोलो ट्रिप
तुम्हाला सूर्यास्त दाखवतो. लय भारी व्ह्यू दिसतोय. संध्याकाळचा सूर्यास्त एक नंबर नजारा वाटतोय. तर म्हटलं आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅच करूया. तर हा सूर्यास्त आहे आणि आपण आता थोड्या वेळात बंदरावर पोहोचतोय. पाऊल वाटा आणि सूर्य आणि समुद्र आणि डोंगर, काय नजारा आहे एक नंबर. हा असा आम्हाला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि शांत, फक्त या ठिकाणी लाटांचा आवाज येतोय आणि वारा. तर बघा काय मस्त वाटतंय ना, एक नंबर. तर इथे बघा, इथे धरण वगैरे टाकतात ना, त्या लोकांनी त्यांची होडी ठेवलेली आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा फोटोशूटसाठी चांगला वाटतो. आणि बघा वालू, बघा कशी तांबडी वालू आहे. पूर्वी मी घरासाठी वालू वापरायचे. तर बघा इथे फोटोशूट वगैरे आपण करू शकतो. आणि हा सगळा वरती परिसर दिसतोय, तो जंगलाचा भाग दिसतोय. इथे पोरं वगैरे आम्ही पार्ट्या वगैरे करायला कधीतरी येतो. तर मंडळी चला घरी जाऊ, कारण का काल पूर्वी आपल्याला घरी जावं लागेल, परतावं लागेल या ठिकाणी, कारण का नाहीतर मग रस्ता दिसणार नाही. तर बघा असा थोडक्यात व्हिडिओ होता. म्हटलं आपण देखील आयुष्यात म्हणजे कसं काही गोष्टी असतात, तर रानमेव्याच्या वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे बनवलेच आहे. तर मंडळी हा एक माझा सोलो ट्रिप होता, म्हणजे फक्त एकटाच आलो होतो टाईमपाससाठी. तर त्यानिमित्ताने हा ब्लॉग बनवला. तर मंडळी चला याच ठिकाणी थांबतो. बघू अजून काय व्हिडिओ बनवता आले की आपण बनवूच. अजून रेसिपीचे व्हिडिओ बाकीच आहेत, तर त्या देखील आपण बनवूच. तर या ठिकाणी थांबतो. टाटा, बाय बाय.